स्वच्छता गीता. स्वच्छता गीता या ग्रंथामार्फत लोकांना स्वच्छतेचं महत्त्व पटावं यासाठी लेखन केले गेलेलं आहे. प्रत्येक गावात एक स्वच्छता केंद्र असावं. ते गाव लहान असेल अथवा मोठं असेल. दुर्गम भागामध्ये स्वच्छता केंद्र ग्रामपंचायत कार्यालयाच्या जवळ असावं. म्हणजे तिथे जाऊन त्यांना सांगता येईल, स्वच्छतेची कामं करून घेता येईल. आधुनिक युगात गावाकडच्या क्षेत्रामध्ये कचरा निर्माण होत आहे. त्या कचऱ्याचं वर्गीकरण करून ओला कचरा, सुका कचरा असं करून तिथल्या तिथेच त्याची विल्हेवाट लावायला पाहिजे. आता अनेक लोक तो कचरा नदीच्या पात्रात फेकतात. त्यामुळे नदीचं प्रदूषण वाढतं आहे. याचं नियोजन ग्रामपंचायत मार्फत व्हायला हवं, ग्रामसभेत व्हायला हवं. स्वच्छता जशी शहरी भागात आवश्यक आहे तशी गावच्या ठिकाणी सुद्धा, गावागावात सुद्धा स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्त्व दिलं गेलं पाहिजे. गावं जर स्वच्छ दिसली तर त्या स्वच्छतेला अर्थ आहे. आता शहरी भागामध्ये खूपच स्वच्छतेच्या सुविधा असतात, साधनं असतात, मनुष्यबळ उपलब्ध असतं. त्यामुळे शहरी भागात आपल्याला रोजच्या रोज स्वच्छता करणारी यंत्रणा दिसून येते किंवा स्वच्छ शहर सुद्धा आपल्याला दिसून येतं. पण ग्रामीण ठिकाणी गल्ल्यागल्ल्यातून फिरताना आपल्याला असं दिसून येईल की गावातल्या गल्ल्यासुद्धा अस्वच्छ आहेत, रस्ते अस्वच्छ आहेत, काही ठराविक ठिकाणी सुद्धा अस्वच्छ आहेत. आणि ती स्वच्छ करण्यासाठी ग्रामपातळीवर सुद्धा स्वच्छता केंद्र निर्माण व्हायला हवीत. अगदीच कमी लोकसंख्या असलेल्या गावामध्ये तिथल्या स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नेमणूक व्हायला पाहिजे. अशा ठिकाणी 2 तरी स्वच्छता कर्मचारी असायला हवेत. गावकरी स्वच्छता करतीलच, तो प्रश्न नाही. परंतु स्वच्छता करणारी साधने, सामुग्री, माणसे त्या गावात उपलब्ध व्हायला पाहिजे. अनेक ठिकाणी काय होतं की स्वच्छता कर्मचाऱ्यावर ते गाव किंवा ते शहर विसंबून राहतं. करतील ते, पगार घेतात ना, होईल ते. असं न होता गावकऱ्यांनी त्यात पुढाकार घेऊन स्वतः स्वच्छता करायला हवी. अनेक गावं आता हागणदारी मुक्त झालेली आहेत. अनेक गावागावात शौचालय निर्माण झालेले आहेत. ती एक मोठी जमेची बाजू आहे. मात्र आता गावातील रस्ते, गल्ल्या किंवा सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ व्हायला पाहिजे. अनेक गावं अशी आहेत की जी दाटीवाटीची असतात आणि त्या ठिकाणी शहरासारखी गलिच्छता निर्माण होते. तर त्याकडे दुर्लक्ष होतं. बाहेरून येणारी माणसे, बाहेरून येणाऱ्या व्यक्ती यांना जर गाव सुंदर दिसलं नाही, कुपट वास तिथे
असतील, गलिच्छ असेल जागा, तर त्या गावाचं दर्शन हे अस्वच्छ दर्शन म्हणून त्या व्यक्तीच्या मनावर किंवा चित्रपटलावर बिंबवलं जाईल. नाक मुठीत धरून जाण्याची पाळी अनेकांच्या नशिबात येते. शहरी भागात याची प्रचिती अनेकदा येते. तरी बरं आहे की शहरामध्ये दररोज स्वच्छता केली जाते. स्वच्छतेची कामं रोज होतात. तिथे स्वच्छता कर्मचारी पहाटे किंवा रात्री किंवा भल्या सकाळीच स्वच्छतेची कामं करतात. रस्ते झाडतात, गल्ल्या झाडून घेतात. काही ठिकाणी तर रस्ते पाण्याने धुवून काढतात. इतकी अस्वच्छता असते. स्वच्छता आणि गलिच्छता या दोन गोष्टी आहेत. कारण स्वच्छता जिथे केली जाते तिथे अस्वच्छता असते, गलिच्छता असते. गलिच्छ आणि स्वच्छ एकातून एक दोन निर्माण झालेले शब्द आहेत. गुंतागुंत आहे या शब्दांची. म्हणून जिथे स्वच्छता आहे तिथे आधी अस्वच्छता होती, ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. जिथे स्वच्छता आहे तिथे गलिच्छता कधीही होऊ शकते, ही दुसरी गोष्ट लक्षात घ्यायला हवी. आणि जो भाग गलिच्छ आहे तो भाग स्वच्छ करायला हवा, याचा सुद्धा विचार घ्यायला हवा. स्वच्छता ही करण्याची गोष्ट आहे, सांगण्याची गोष्ट नाही. अनेक बाबतीत आपण बेसावध राहतो. मात्र स्वच्छतेच्या बाबतीत बेसावध राहणं आधुनिक जगाला परवडणारं नाही. कारण सध्या निरनिराळे विषाणू, वायू, रोग, जंतू, आजार निर्माण होत आहेत. त्याची कारणं अस्वच्छता आहे, प्रदूषण आहे, पर्यावरण बदल आहे. हे जरी असेल तरी स्वच्छता करणं ही मोठी गोष्ट आहे. तुमचे हात स्वच्छ पाहिजे, तुमचा परिसर स्वच्छ पाहिजे, अनेक गोष्टी स्वच्छ हव्यात. तरच आजारावर किंवा नवीन निर्माण होणाऱ्या रोगावर तुम्हाला मात करता येईल. आणि ती मात करणं एकट्याचं काम नाही आहे, ती सामूहिक काम आहे. ती समाजाची सामाजिक जबाबदारी आहे. गावच्या गाव स्वच्छ व्हायला हवे. स्वच्छता स्पर्धा गावोगावी होतात आणि त्यामध्ये गावकरी सहभागी सुद्धा होतात, बक्षिसे मिळवतात. नंतर काय, बक्षिसाची जी रक्कम आहे ती त्या गावाच्या स्वच्छतेवरतीच खर्च व्हायला आहे. जो निधी आहे स्वच्छता करण्यासाठीचा तो योग्य प्रकारे वापरला गेला पाहिजे. कारण स्वच्छता ही रोज करावी लागते, अस्वच्छता ही रोज होते. आणि रोजच्या रोज होणाऱ्या गोष्टीला खर्च जाम येतो, खूप खर्च येतो. त्या खर्चाचं नियोजन व्हायला हवं. म्हणून याची सुरुवात ग्राम पातळीवर व्हायला हवी. देशामध्ये स्वच्छता केंद्र आहे ते यावर लक्ष ठेवेल, त्याचा मागोवा होईल, फीडबॅक घेईल. परंतु जी छोटी छोटी गावे आहेत त्यांनी यात स्वतःची जबाबदारी ओळखून ते काम करायला हवं. माझा गाव स्वच्छ गाव ही संकल्पना राबवायला हवी. तरच स्वच्छतेच्या बाबतीत उदासीन असलेल्या लोकांमध्ये जागृती निर्माण होईल. आणि ही जागृती फक्त स्वच्छता स्पर्धेपुरती नसावी, ती कायम टिकणारी असावी, ती शाश्वत असावी. स्वच्छता ही शाश्वत आहे.
अस्वच्छता ही नश्वर आहे. नश्वर गोष्टीवर शाश्वत गोष्टी विजय मिळवते नेहमी. त्याचा अनुभव आपल्याला येतो. त्यासाठीच स्वच्छतेच्या 4 गोष्टी शिकून घ्याव्यात माणसाने. अनेक लोक ही गोष्ट विसरतात. स्वच्छ हात धुवावेत जेवणाआधी किंवा शौचानंतर. ते दैनंदिन कार्य ठरवतात. त्यांना वाटतं की आपण आंघोळ केली म्हणजे झालं, चेहऱ्याला साबण लावला म्हणजे झालं. हात पण स्वच्छ करणार तुमचे. तुम्ही कपडे स्वच्छ घातला असाल, इस्त्रीचे कपडे घातले असाल, कडक छान नीटनेटके दिसत असाल, पण स्वच्छता तुम्ही जर केली नाही शरीराची, हातांची, तर त्या जगण्याला काही अर्थ उरत नाही. स्वच्छता ही शिकण्याची गोष्ट आहे आणि ती वारंवार शिकावी लागते. शाळेमध्ये स्वच्छतेच्या गोष्टी शिकवतात, परंतु विद्यार्थी त्याकडे कानाडोळा करतात. शाळेच्या बाहेर असलेले उघडे पदार्थ ते खातात. बरं, ते खाताना ते हात धुवत नाहीत. हात ते निर्जंतुक करत नाहीत, तसेच खातात. त्यामुळे रोगराईला आमंत्रण मिळते. ही शिकणारी पिढी आहे, तिची अनास्था आहे स्वच्छतेबाबत. मग जे घरी मंडळी असतात त्यांची आपण गोष्ट काय सांगावी. म्हणूनच स्वच्छता ही शिकण्याची गोष्ट आहे, स्वच्छता ही करण्याची गोष्ट सुद्धा आहे. ती प्रत्येकाने ध्यानात ठेवावी.